कलात्मक विचारांना प्रयोगशीलतेची जोड देत मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. तर अनेकदा मराठी चित्रपटांची नावं सुद्धा वेगळी व लक्षवेधी ठरतात. त्याप्रमाणे यंदा 2025 या वर्षभरात काही मराठी चित्रपटांची नावं चक्क खाद्यपदार्थ व फळांवरून ठेवण्यात आली होती. या नावांप्रमाणे चित्रपटांमध्ये सुद्धा आंबटगोड प्रेमकहाणी आणि नात्यांचा झणझणीत व एकमेकांमध्ये मुरलेला प्रवास पाहायला मिळाला. त्यामुळे चला गोड व झणझणीत चित्रपटांची रुचकर सफर करूया. जिलबी जिलबी म्हटलं की आपल्या तोंडाला आपसुकच पाणी सुटतं. परंतु जिलबीसारखी गोल गोल गुंतवणारी एक रहस्यमय कथेची मेजवानी जिलबी या चित्रपटातून प्रेक्षकांनी अनुभवली. हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. गोड आणि गूढ कथेचे मिश्रण असलेल्या नितीन कांबळे दिग्दर्शित जिलबी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली. एकंदरीत रहस्य, थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज, गैरसमज या सर्व गोष्टींची संमिश्र मांडणी जिलबी चित्रपटात करण्यात आली असून हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत कथेत गुंतवून ठेवतो. या चित्रपटात स्वप्नील जोशी व प्रसाद ओक यांच्यासह शिवानी सुर्वे, गणेश यादव, प्रणव रावराणे, पर्ण पेठे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. गुलकंद गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेपासून तयार केलेला गुलकंद हा सुगंधी पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. याप्रमाणे सचिन मोठे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित गुलकंद हा मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मुरलेल्या प्रेमाचा गोडवा असणारा गुलकंद हा चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. हा एक हलका फुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून नात्यांमधील गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ चित्रपटात साधण्यात आला आहे. एकंदरीत ढवळे माने कुटुंबाच्या संसारात मुरलेला गुलकंद प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाची मेजवानी आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्वी लागटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वडापाव घड्याळांच्या काट्यांवर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी वडापाव हा जिव्हाळ्याचा विषय आहे. काहीसा तिखट, क्रिस्पी व एकंदरीत चविष्ट असणारा वडापाव मुंबईच्या कानाकोपऱ्यातील गल्ल्यांमध्ये हमखास मिळतो आणि हाच वडापाव दररोजच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांची भूक भागवण्याचं काम करतो. याप्रमाणे कौटुंबिक नात्यांमधील गोड तिखट वळणे, हास्यांची खमंग फोडणी आणि भावनिक प्रसंगांचा स्पर्श हा प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव या मराठी चित्रपटातून पाहायला मिळाला आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात 3 पिढ्यांचे वातावरण, घरातील गमती जमती आणि नात्यांचे गोड तिखट मिश्रण दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे वडापावप्रमाणे चित्रपटाची कहाणीही काहीशी तिखट तर काहीशी क्रिस्पी आहे. या चित्रपटात प्रसाद ओक यांच्यासह अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेदगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष बाब म्हणजे वडापाव हा प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील 100वा चित्रपट ठरला आहे. कढीपत्ता विविध पदार्थ बनवण्यासाठी कढीपत्ता आवर्जून वापरला जातो, कारण कढीपत्त्याची फोडणी जेवण रुचकर बनवणारी ठरते. ज्याप्रमाणे प्रेमाची रुचकर व झणझणीत फोडणी असणारा विश्वा दिग्दर्शित कढीपत्ता हा मराठी चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सबटायटल प्रमाणे कढीपत्ता चित्रपटात अ बिटर स्वीट लव्ह स्टोरी पाहायला मिळते. तसेच आजच्या काळातील तरुणाई व त्यांची मतं, विचार, भावना, नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि एकूणच त्यांच्या भावविश्वाची सुरेख गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण पाटील, रिद्धी कुमार, अक्षय टांगसाळे, ज्येष्ठ अभिनेते संजय मोने, शुभांगी गोखले, गार्गी फुले, आनंदा कारेकर, गौरी सुकटणकर आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. कैरी म्हटलं की आपसुकच तोंडाला पाणी सुटतं आणि आंबट चव जिभेवर रेंगाळत राहते. उन्हाळ्यात चाखायला मिळणाऱ्या कैरीची प्रत्येक फोड आठवणींनी भरलेली असते. पण उन्हाळ्यात चाखायला मिळणारी कैरी हिवाळ्यातच चाखायला मिळत आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना? तर हो, शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित कैरी हा मराठी चित्रपट 12 डिसेंबर 2025 पासून प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता शशांक केतकर आणि सायली संजीव यांची कैरीप्रमाणे आंबटगोड केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. कोकणच्या हिरव्यागार व नयनरम्य परिसरात त्यांचा रोमॅन्टिक प्रवास खुलत आहे.
तसेच कोकणच्या मातीतील विविध प्रथा आणि एकूणच संस्कृतीची झलकही चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटात सायली संजीव, शशांक केतकर, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान जिलबी, गुलकंद, वडापाव, कढीपत्ता आणि कैरीप्रमाणे यापूर्वीही विविध मराठी चित्रपटांची नावं खाद्यपदार्थ तसेच फळांवरून ठेवण्यात आली होती. जसं की एक मालवणी कुटुंब, त्यांचा आंब्याचा व्यवसाय आणि गावातल्या राजकारणाची गोष्ट मांडणारा हापूस, एका जोडप्याच्या संघर्षाची कहाणी विनोदी पद्धतीने मांडणारा मसाला, नात्यांच्या पाकात मुरलेला गुलाबजाम आणि नात्यांमध्ये मुरलेला मुरांबा असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तर प्रेक्षक हो, विविध खाद्यपदार्थ आणि फळांच्या नावांवरून तुम्हाला माहीत असलेल्या चित्रपटांची नावे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.